नमस्कार मंडळी. आज मी शेंगदाण्याचे लाडू करते आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करणार आहे. तशी एका ताईंची ऑर्डर होती. मग ते पण मी ॲड केल्यामुळे त्याचीसुद्धा मला आणखीन जास्त ऑर्डर आल्या. तर मी त्यासाठी 2 किलो शेंगदाणे घेतलेत. ते एकदम चांगल्या क्वालिटीचे शेंगदाणे घ्यायचे आणि ते मस्त असे मंद आचेवर मी खरपूस भाजून घेतले. नंतर त्याची सालं काढून घेतली. तर सालं काढल्यानंतर बघा असे मी ठेवलेले आहेत. त्यानंतर आता ड्रायफ्रूट घेतले. काजू, बदाम, मनुके, मगजबी, टरबूजचे बी आणि अक्रोड वगैरे सगळं घेतले. आळशी आणि तीळ हे सुद्धा घेतले. या सगळ्यांचं प्रमाण एकसारखं घेतलेलं आहे. तर ते सगळं मिळून 800-850 ग्रॅम इतकं आहे. मग ते चांगलं खरपूस भाजून घेतलं आहे मंद आचेवर आणि त्यानंतर त्याच्यावरती तूपसुद्धा सोडलं आहे, असं 2 चमचे. आता हे सगळं मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. सगळं मिळून माझं मिश्रण जे आहे ना, ते 3 किलोचं आहे. तर मग मी गूळसुद्धा 3च किलो घेतला आहे. आता हा गूळ सगळा मिळून मी मिक्स करून घेते. आधी मी ना वेगळं वेगळं असं वाटून घेत होते, पण तो माझा काय प्रयत्न फसला. त्याच्यामुळे मग आता मी असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर गूळ आणि शेंगदाणे हे असं छान मिक्स करून घेतलं आणि फूड प्रोसेसरमधून असं काढून घेतलं आहे. हे सर्व मिश्रण मी अगदी बारीक न करता दाणेदार ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ मिक्स करून घेतलं आहे आणि परत एकदा फूड प्रोसेसरमधून काढून घेतलं आणि गरमच असताना छान पिठासारखं मळून घेतलं आणि त्याचे हे लाडू वळून घेतले. लाडू वळताना व्हिडिओच रेकॉर्ड झाला नाही, तर आता हा फक्त रेडी झालेलंच दाखवते तुम्हाला. हे सर्व मिश्रण मिळून माझ्याकडे जवळजवळ 6 किलोचे लाडू तयार झालेत आणि आपल्याकडे 5 ते 6 प्रकारचे लाडू मिळतात आणि ते शुद्ध आपल्या देशी गाईच्या तुपातूनच हे लाडू मी करते. आणि आपल्याकडे डिंक, मेथी, ड्रायफ्रूट आणि हे शेंगदाणा ड्रायफ्रूटचे लाडू अशा प्रकारचे लाडू मिळतात. ताजे ताजे दररोज माझ्याकडे 70 ते 80 किलो लाडू बनतात आणि ते तुम्हाला ताजे ताजेच मिळतील. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर वर नंबर दिले